नमस्कार, मी अजित चव्हाण. रणसंग्राममध्ये आज आपण आलो आहोत नाशिकमध्ये. नाशिक शहराची महाराष्ट्राला, देशाला वेगळी अशी ओळख करून देण्याची गरज नाहीये. मंत्रनगरी ते यंत्रनगरी असा प्रवास करणारी ही वाईन नगरी, एक पौराणिक शहर, मुघल काळातलं गुलशनाबाद ते आताचं नाशिक असा झपाट्यानं औद्योगिक नगरी म्हणून संपूर्ण प्रवास करणाऱ्या या नाशिक शहराच्या एका वेगळ्या स्थित्यंतरावरती आपण येऊन पोहोचलेलो आहोत. महानगरपालिकेची निवडणूक नाशिक शहरामधनं होतीये. नाशिक शहर उत्तर महाराष्ट्राच्या राजधानीचं शहर आहे. सतत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण सोहळे होताना पाहतो, त्यामुळे नाशिकची ओळख आहे. कुंभमेळ्याची नगरी अशी नाशिकची ओळख आहे. आणि या शहरामधल्या नागरिकांना महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भामध्ये काय वाटतंय, महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, या शहरामधले सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, पत्रकार, विविध पक्षांचे, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नेते यांच्या उपस्थितीमध्ये आपण थेट नाशिककरांच्या साथीनं या कार्यक्रमाला सुरुवात सोबत ज्या पक्षाची नाशिक शहरामध्ये सत्ता आहे त्याचे नेते अविनाश अभ्यंकर आहेत. अविनाशजी, झी 24 तासच्या रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंतराव जाधव आहेत. जयंतजी, स्वागत आपल्या चर्चेमध्ये. शहरामधले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार जयप्रकाश छाजेड आहेत. छाजेडजी, आपलंही खूप खूप स्वागत. भाजपचे तरुण नेते ज्यांना आजच प्रवक्तेपदाची अतिरिक्त जबाबदारी मिळाली आहे, ते आमदार अपूर्व हिरे आपल्याबरोबर आहेत. माझ्याबरोबर मावळत्या सभागृहाचे सभागृह नेते शिवसेनेचे सुधाकर बडगुजर आहेत. या सगळ्यांच्या साथीनं शहरामधल्या नेमक्या काय विकासाची कामं झालेली आहेत आणि काय नेमक्या नाशिककरांना अडीअडचणी आहेत, काय अपेक्षा आगामी सत्ताधाऱ्यांकडून आहेत, तेच सत्ताधारी पुन्हा निवडून येणार का, या सगळ्याची चर्चा आपण करणार आहोत. अपूर्व हिरे, मी तुमच्याकडे येतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता या ठिकाणी आहे. काय वाटतंय, नाशिककरांनी पुन्हा संधी देताना तुम्हाला काय संधी द्यावी, काय नेमकी मनसेने कामं केली आहेत, काय नेमकं तुम्हाला सांगायचं नाशिककरांना? 5 वर्षामध्ये मनसेनं नाशिककरांचं भ्रमनिराश केलंय. कुठलंही विकासाचं काम मनसेकडनं या ठिकाणी घडलेलं नाही. त्यांची ब्लूप्रिंट मुंबईहून निघाली, ती रस्त्यात कुठं हरवली, ती सापडलीच नाही. नाशिकपर्यंत त्यांची ब्लूप्रिंट पोहोचलीच नाही. आणि कुठलंही विकासाचं काम या नाशिक शहरामध्ये 5 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये मनसे करून दाखवू शकलेलं नाही. उलट जी कामं होती तिचं मेंटेनन्स सुद्धा ते करू शकले. तुमचा पाठिंबा होता त्यांना काही काळ सत्तेत असताना, मग का आपण पाठिंबा दिला होता? जनतेनं बहुमत त्यांना दिलं होतं आणि त्यामुळे त्यांना काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, ही भूमिका भारतीय जनता पक्षाची होती. आणि म्हणून पहिले 2.5 वर्ष आम्ही त्यांना पाठिंबा देखील दिला. पण 2.5 वर्षामध्ये कुठलंच काम घडत नाही हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तो मागे देखील घेतला. जयप्रकाश छाजेड, काय वाटतं आपल्याला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता या शहरामध्ये 5 वर्षात नाशिककरांना काय मिळालं, काँग्रेस काय देणार आहे, काय आश्वासन आहेत काँग्रेसची, का निवडून द्यायचं काँग्रेस पक्षाला नाशिककरांनी? नाशिक शहरामध्ये महापालिका आहे हे गेल्या 5 वर्षामध्ये कधी लक्षात आलेलं नाही. पहिले 2.5 वर्ष यांनी पाठिंबा दिला, दुसरे 2.5 वर्ष स्थिर राहावं, स्थैर्य राहावं म्हणून काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला. यांना अपेक्षा एवढी होती की ज्या शहरातल्या नागरिकांनी 40 नगरसेवक यांना निवडून दिलेले आहेत, त्या नगरसेवकांच्या मागे आणि पुन्हा आदरणीय भुजबळ साहेबांनी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेस यांच्याबरोबर गेली, म्हणजे सत्ता यांच्याबरोबर ठेवली. तरी देखील कुठलंही दृष्टिकोनहीन काम यांनी केलं आहे. आत्ता शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये आदरणीय रतन टाटांचे पैसे आणून एक गार्डन केलं आहे आणि गंगाघाट जो करायचा प्रयत्न केला स्वतःला राज ठाकरेंच्या स्वप्नामधला, तो 3 वेळा उखडून गेलेला आहे. बाकीच्या एकाही प्रश्नाकडे, महापालिकेच्या प्रश्नाकडे, सामान्य नागरिकाच्या प्रश्नाकडे अत्यंत दुर्लक्ष झालेला कारभार जर कुठला असेल तर मनसेचा आहे असं म्हटलं तर वावगं. जयंत जाधव, आपल्या पक्षाने पाठिंबा दिला होता काही काळ, पण आता नेमकं काय चित्र आहे, का तुम्हाला निवडून द्यायचं? मनसेने केलेल्या कामाने नाशिककर विरोधी पक्ष म्हणून तुम्ही समाधानी आहात का? नाही, मुळामध्ये या ठिकाणी जी काही या प्रत्येकाने इथे ही गोष्ट सांगितली की या लोकशाहीमध्ये एक स्थैर्य असणं, कुठल्याही पक्षाला हे लोकशाहीलाही पूरक असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच हेतूने आम्ही सुद्धा काही काळ त्यांना या ठिकाणी पाठिंबा द्यायचा प्रयत्न केलेला आहे. हे करत असताना या संबंधित संपूर्ण यांची ती नैतिक जबाबदारी होती की किमान यांनी ज्या पद्धतीने हे जे गरजले होते ती काही या ठिकाणी बरसण्याचा या ठिकाणी यांच्याकडून काही प्रयत्न झालेला नाही, हे नाशिककरांनी या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि आम्हाला का सत्ता द्यायची हा जर का प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला तर या ठिकाणी मनसे असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, आता ह्या दरम्यानच्या काळामध्ये या संपूर्ण पक्षांना या ठिकाणी नाशिककरांनी संधी देऊन बघितलेली आहे.
परंतु आज नाशिकचा 92 पासूनचा महापालिकेचा जर का इतिहास जर का बघितला तर याच्यामध्ये थेट पाईपलाईन योजना आणण्यापासूनचा विषय असो की खत कारखाना असो किंवा कालिदास सारखं कला मंदिरासारखा जो काही कलागुणांना वाव देण्यासारखा हा जो प्रकार असो, ह्या ज्या काही गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काळातच झालेल्या आहेत. त्यामुळे आता ह्या नागरिकांना कुठल्या गोष्टींना भूलथापांना आपण बळी न पडता खरंय. म्हणूनच आता काँग्रेस राष्ट्रवादीला सत्ता देणं गरजेचं आहे. सुधाकरराव, काय नेमकी शिवसेनेची भूमिका आहे या निवडणुकीमध्ये? सत्ताधाऱ्यांच्या कामानं समाधानी आहात का तुम्ही? नाशिक हे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. यामध्ये नागरिक सुज्ञ आहेत आणि कुठलाही पक्ष हा नागरिकांना फसवू शकत नाही आणि नागरिक त्याचं प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहत नाही. आता सन्माननीय आमदारांनी सांगितलं की आणि मनसेची या ठिकाणी सत्ता होती आणि त्या सत्तेमध्ये 2.5 वर्ष पाठिंबा देखील दिला होता. मला तरी असं वाटते तिघं लोकांना बोलण्याचा अधिकारच नाही. आजही मी सांगेल का नाही. पहिले 2.5 वर्ष तुम्ही दिलं आणि दुसरे 2.5 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर आहे, पण त्या सत्तेत समाधानी नाही ते असं ते म्हणतात. परंतु आजही त्यांची निवडणुकीमध्ये आघाडी आहे. प्रभाग 13 मध्ये त्यांचं पॅनल मनसेबरोबर ते लढतायत आणि काय तुम्ही गोष्टी करतायत की आम्ही मनसेचे कामं बरोबर केले नाही. म्हणजे हा दिखावा आहे असं म्हणायचंय का? शिवसेनेला असं म्हणायचंय शिवसेना का की ज्या सगळ्यांची जातीने मिलीभगत या आहे? पाठीशी म्हणजे जनतेच्या पाठीशी उभी आहे. माझ्या मते की- बडगुजर साहेबांना मी एकच सांगेल की कोण कुठे काय लढतंय याच्यापेक्षा शिवसेनामध्ये काय लढते ते जर का त्यांनी स्वतः बघितलं तर निश्चितपणे माझ्या मते ते जास्त शिवसेनेची चांगलं काळजी होईल. तुम्हाला करण्याची गरज. मी तुम्हाला सांगतो की मनसेने कामं केली नाही जी बोंबाबोंब तुम्ही नाशिक शहरामध्ये करतायत आणि त्या ठिकाणी तुम्ही एकत्र येऊन पॅनल करून लढतायत. म्हणजे तुम्हाला मनसेचे कामं तुम्हाला पटलेले दिसतायत. सुधाकर बडगुजर कॅन्डिडेट असताना महापौरचा कॅन्डिडेट असताना तिघं पक्षांना एकत्र यावं लागलं. ही शोकांतिका आहे नाशिककरांची. अविनाशराव, का पुन्हा मनसेला संधी द्यायची मला एक नाशिककरांना? गंमत अशी वाटते की आम्ही गेल्या 15 वर्षाची घाण काढण्याचा प्रयत्न करतोय. पहिला प्रश्न असा आहे की आम्हाला सत्ता आली 2012 साली. ती पूर्ण नव्हती, 40 नगरसेवक आले होते, बरोबर आहे. आधी गेली 15 वर्ष सत्ता कोणाकोणाकडे होती? त्यांनी नाशिकचा विकास केला का नाशिक भकास केलं हा विचार करा. दुसरी गोष्ट, सत्ता आल्यानंतर मी थोडं सविस्तर उत्तर देईन आपल्याला. मला वाटतं 265 कोटीची थेट मुकणे पाईपलाईन योजना, 192 कोटीचे रस्ते, 465 कोटीचे रिंग रोड, मी येतोय त्याच्यावरती, 465 कोटीचे रिंग रोड, त्याच्यानंतर ह्या घंटागाड्यांचं प्रपोजल, बरोबर आहे. ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, काही शाळा बांधल्या गेल्यात, काही STP प्लांट बांधले गेलेले आहेत, हे आमच्या सत्तेच्या काळातच हे बांधले गेलेले आहेत. आणि त्याहूनही महत्त्वाचं, खरोखर नैतिकरित्या यांना बोलण्याचा अधिकार आहे का? आम्ही जे बोललो होतो ते करून दाखवलेलं आहे. भ्रष्टाचाराचा एकही आरोप आमच्यामध्ये 5 वर्षावर नाहीये. आमच्यामध्ये कुठलीही चढावण नाहीये. विकासाकरता आम्ही प्रत्येक वेळेला कोणातरी हात धरला होता. आणि मला मुद्दाम इकडे सांगायचं आहे की ब्लूप्रिंट हे हास्यास्पद आहे. आधी ब्लूप्रिंट म्हणजे काय हे समजून घ्या. ही महाराष्ट्राची ब्लूप्रिंट आहे. आणि जर आपलं वाचन आणि कॉम्प्युटर नीट वापरता येत असेल तर MNS-blueprint.org ह्याच्यावरती जा. आमचं दुर्दैव असं होतं की ज्या दिवशी ब्लूप्रिंटचं लॉन्चिंग होतं त्या दिवशी नाट्यमयरित्या आधी आघाडी तुटली आणि मग युती तुटली. त्यामुळे आम्ही ज्या दिवशी ब्लूप्रिंट लॉन्च केली त्याच दिवशी गोंधळ कसा काय झाला. आणि एक गोष्ट नक्की एक लक्षात ठेवा, विकासावर किंवा नाशिककर जनतेवरती बोलण्याचा अधिकार ज्यांना आहे, कोणी बोलावं की ज्यांनी खरोखर गेल्या 15 वर्षात काहीतरी करून दाखवलेलं आहे. म्हणजे विरोधकांनी काही केलेलं नाही, त्यांना अधिकार नाही बोलण्याचा, असं तुमचं म्हणणं आहे? मला असं वाटतं आपण नाशिककरांचे काही प्रश्न घेऊयात. पाभा करंजकर भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्या मोहिमेतले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. काकासाहेब, काय नेमकी आता सध्या शहरामध्ये परिस्थिती आहे निवडणुकीच्या निमित्तानं? नाशिककर म्हणून काय वाटतं तुम्हाला? नाशिक शहरामध्ये हा जो रणसंग्राम सर्व पक्षांमध्ये सुरू आहे तो महाराष्ट्र स्तरावर गेलेला आहे. ह्या सर्व पक्षांमध्ये काय काय घडतं आहे म्हणजे तिकीट देण्यामध्ये पैसे घ्यायचे, दुसऱ्या घराणेशाही करण्यामध्ये सर्व पक्षांचं एकमत आहे आणि एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतायत. आणि तुम्ही आता निवडून गेल्यावर आम्ही जनसेवा करणार आहे, नाशिकचा विकास करणार आहे हे सांगण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार आता नाही आहे असं आमचं मत आहे. काय प्रश्न आहे निवडणुकीच्या निमित्तानं या सगळ्यांना? गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाच्या माध्यमातून गेली 5 वर्ष आम्ही नाशिकमध्ये गोदावरी नदीमध्ये ज्या गटारी सोडल्या जातात त्या गटारीच्या संदर्भात भांडतो आहोत. परंतु आजही कोणत्याही लोकप्रतिनिधीने त्या गटारी बंद करण्यासाठी प्रयत्न केलेला नाही. प्रशासनाने काही काळ बंद केल्या
परंतु आज पुन्हा चालू आहेत. म्हणजे हे जे लोकप्रतिनिधींचं काम आहे, ज्या राजकीय तुमचा जो वचननामा आहे, या वचननाम्यात डिक्लेअर करावं की गोदावरी नदी प्रदूषण मुक्त राहील. खरं हा. आणि मी नाशिककर आहे बडगुजर साहेब. मी लहानपणापासून कित्येक निवडणुकात मी वाचतोय की गोदावरी स्वच्छ करू, करत नाही. का नाही होत? का नाही होत सांगा. का नाही होत? काय उत्तर आहे तुमचं? इंडस्ट्रीयल झोन मध्ये केमिकल फॅक्टरी आहे, ते केमिकल फॅक्टरी आणण्याचं काम आणि त्यामध्ये सिवेज ट्रीटमेंट प्लांट जर मंजूर केले असते तर ते डायरेक्ट पाणी, केमिकलचं पाणी गोदावरीमध्ये सोडलेलं आहे. ते बंद करण्याचं काम कोणाचं आहे? इंडस्ट्रीयल झोन. केमिकल झोन नाशिकला नाहीये. आता चला की कुठं पाणी निघते इंडस्ट्रीयलचं ते. बडगुजर साहेब जर का सांगतायत तर गेले 2 वर्ष तर आता आपली सत्ता आहे, 100% खात्याचं मंत्रीपद आपल्याकडे आहे. तुमच्याकडनं एक आश्वासन घेऊया. तुमच्या खात्याचे मंत्री आहेत रामदास कदम, प्रवीण पोटे तुमचे सहकारी आहेत. काही आश्वासन द्याल साहेब? सुभाष देसाई उद्योग इंडस्ट्रीयल झोन हा झाला नाही. नवीन इंडस्ट्रीयल झोन ज्या ठिकाणी होतोय त्या ठिकाणी निश्चितपणाने प्लॅनिंग आम्ही करतोय. आमदार साहेब काय आश्वासन द्याल या निमित्तानं नाशिककरांना? ज्या पद्धतीनं साबरमतीचा विकास झाला त्या धर्तीवरती गोदावरीचा विकास केला जाईल ही भूमिका सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे आणि नाशिकच्या जनतेनं आम्हाला कौल दिल्यास तातडीनं ही योजना आम्ही सुरू करू. नाशिककरांना आश्वासन आपण लक्षात ठेवायचं. अविनाशजी, मला एक गोष्ट कसं असतं माहिती ना, एखादी गोष्ट पूर्ण करण्याकरता तुम्हाला कन्व्हिक्शन लागतं आणि जेव्हा कन्व्हिक्शन असेल तेव्हा ती गोष्ट पूर्ण होते. मगाशी गोदा पार्कचा विषय निघाला आणि गोदा पार्क हे कसं वाहून गेलं, परंतु हे राजसाहेबांनी स्वतः करता बांधलेलं नव्हतं. हे दुर्दैव होतं की 25 वर्षाचा महापूर तिकडे आला, कळलं का, आणि ही घटना घडली. परंतु आजपर्यंत नाशिकमध्ये एकाही प्रस्थापित पक्षाला असं का नाही वाटलं की आपण CSR, पहिलं म्हणजे CSR फंड म्हणजे काय हे राजकीय पक्षाच्या नेत्यांना इकडच्या माहिती आहे का? मी तुम्हाला सांगतो, नाही, नदीत बांधतात ते आमच्या काळात झालेलं नाहीये. ते आमच्या काळात, ऐका, आमच्या काळात झालेलं नाहीये. हे झालंय केव्हा? हे झालंय केव्हा? हे घडलंय केव्हा? बरं, त्याच्यावरती आता हे म्हणतात सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे, तर आम्ही मुंबईच्या 1 लाख कोटीची वाट बघतोय. आम्ही कल्याण डोंबिवलीच्या 6,600 कोटीची वाट बघतोय. आम्ही बुलेट ट्रेनची वाट बघतोय. आपल्यावर काही उद्योग केमिकल झोन नाशिकमध्ये आहे का? आणि तुम्ही उद्योग व्यावसायिक प्रदूषण करता गोदावरीमध्ये असा आरोप आहे त्यांचा. नाशिकमध्ये कुठल्याही प्रकारचा केमिकल झोन नाही आहे. नाशिकमध्ये फक्त प्लेटिंग प्रोसेस होते आणि त्याचं फार प्रमाणात पाणी असं मला वाटत नाही. पण तरी सुद्धा कारखान्यांनी तिथे ETP प्लांट बसवलेले आहेत. रिसेंटली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 48 उद्योगांना नोटिसा देऊन त्या ETP प्रोसेस बसवण्यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत. 1 महिना कम्प्लिटली प्लांट बंद होते आणि ते सगळे पूर्ववत सुरू केलेले आहेत. त्यामुळे नाशिकचा विकास आपण जे काही म्हणतो आहे, हा विकास जर इथे उद्योग आला नाही तर विकास होणार नाही असं मला वाटतं. इकडच्या उद्योगात हा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी अनुसरून ते बोलतात. त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. इथे उद्योग आला, इथे रोजगार वाढेल आणि रोजगार वाढला तरच नाशिकचा विकास होऊ शकेल असं माझं मत आहे. खरं तर मलमिश्रित पाणी जातंय, ते मलमिश्रित पाणी थांबवणं गोदावरीत जाण्यापासून हे महानगरपालिकेचं काम आहे महत्वाचं. हा मुद्दा नाशिककरांना मांडायचा. सर, कालच आम्ही नाशिक महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेतली. गोदावरी संबंधीची आपली एक PIL होती. त्या PIL मध्ये डायरेक्शन दिलेले चीफ जस्टिस बॉम्बे हायकोर्टनी का जिवंत पाण्याचे स्रोत जे दडले गेलेले कॉन्क्रिटायझेशनसाठी तर ते कसे पुनर्जीवित करणार, तर त्या संदर्भात आम्ही तो अहवाल महापालिका आयुक्तांना सादर केलेला आहे आणि 2 महिन्याच्या आत त्याच्यावर त्यांना निर्णय घ्यायचा आहे. तर येणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी त्याच्यावर बोलावं ना, मूळ विचार बोलावं. देवांगजाने अगदी खरं आहे, तुमची लढाई अविरत सुरू आहे. माझा अपूर्व हिरेंना प्रश्न आहे. नाशिकमध्ये जसा महाकुंभ मेळा होतो तसाच उज्जैनलाही होतो. तसा उज्जैनला होतो, बरोबर. नाशिकला तुम्ही किती निधी दिला आणि उज्जैनला किती दिला? केंद्राने नाशिकला किती निधी दिला, उज्जैनला किती दिला? अपूर्व हिरेंना माझा प्रश्न आहे, ते म्हणता मनसे आरोप करतात त्यांच्या नाशिकमध्ये 2 वर्ष सत्तेत येऊन तिन्ही आमदारांनी काय केलं तर भयमुक्त यांनी नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढवली, नाशिकचं पाणी चोरलं या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी. त्याच्यावर ते का बोलत नाही हे लोक? पाण्याच्या बाबतीमध्ये एकही दिवस नाशिक शहराला पाण्याची टंचाई भासली नाही. प्रायोरिटी ही पिण्याच्या पाण्याकरता आहे. ते मराठवाड्याला असो किंवा कुठे असो प्यायच्या पाण्याला नाशिक शहराला सुद्धा प्यायला एकही दिवस पाणी कमी पडलेलं नाही. कुंभमेळ्याचं जसं नाशिकच्या कुंभमेळ्याला सुद्धा तुमची काय मेहरबानी आहे? 10% खर्च फक्त महापालिकेने उचलला. कुंभमेळ्याच्या बाबतीत केंद्राने 0 पैसे दिलेले आहेत.
राज्यांनी 398 कोटी दिले ते कर्ज आणि काढलं. उर्वरित आपण कर्ज काढलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि हे नाशिक एक हा देशाचा उत्सव होता. ह्याच्यामध्ये महानगरपालिकेने इकडे आता आपण कर्ज काढलेलं राज्य आहे सरकारने आणि दावे करतो ते खोटे राज्य आहेत का? सरकारने फक्त ते दावे खोटे आहेत का? 100 आज तुम्ही वाचा ना, हे वाचलेलं नाहीये पेपर. कुठे दिसतंय, कुठे हे आज आलेलं आहे, आज सगळे डॉक्युमेंट दावे देऊ खोटे आहेत. शकतो. कर्ज काढलेलं आणि शून्य पैसे दिले. कुठे पैसे दाखवा? लक्षात ठेवा, तुम्ही ज्येष्ठ सिंहस्थाच्या पैशांचा लागलाय का हिशोब? कोणी किती दिले? नाशिककरांनो, इथं थेट स्पष्ट झाले. हे या पक्षाच्या नेत्यांना स्पष्टीकरण देता आलेलं नाही कोणी पैसे दिले. अगदी थेट आणि थोडक्यात. मनसेवाल्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, जे गोदा पात्रात जे कारंजे लावले त्याचा सामान्य जनतेला उपयोग काय? आणि लोकांची पूर्णपणे फसवणूक केली नाशिक जिल्ह्याच्या मनसेवाल्यांनी. लोकांना एड्यात काढायचं काम केलं. त्यांच्याकडे उमेदवार उरलेले नाही. यांनी म्हणजे अक्षर काही ठिकाणी उमेदवार बळजबरी उमेदवार दिलेले. आणि शिवसेनेला एक विचारायचं आहे, एबी फॉर्म साठी भांडणं करता यांचे काय आज सध्या सामान्य जनतेचा काय आदर्श घ्यायला पाहिजे? सामान्य जनतेने काय आदर्श घेतला पाहिजे? हरकत नाही. अगदी थेट थोडक्यात. सर, एक असं विचारायचं आहे, यांनी एबी फॉर्म वाढताना काही पैसे घेतले, तर जे जनतेचे पैसे घेतले त्यांना तुम्ही तिकीट देता, तेव्हा ते स्वतःचा विकास करणार की जनतेचा विकास करणार? काँग्रेसवाले तुमचा आरोप आहे का? हे जे एबी फॉर्म जे वाटप जे केलेले आमच्या पक्षाचे जे शहर अध्यक्ष शरद आहेत, हे यांनी सर्व प्रकार केलेला आहे. आणि मनसेसाठी काँग्रेसने पैसे घेतले एबी फॉर्म वाटताना असं? काँग्रेसच्या शहर अध्यक्षांनी घेतलेले. बरं, म्हणजे आता हाचा प्रश्न आहे. अभ्यंकर शिवसेनेवर आरोप आहे, भाजपवर आरोप आहे. आता हे म्हणतात काँग्रेसच्या लोकांनी पैसे घेतले. तिकीट वाटप करताना पैसे घेतल्याचा आरोप या सर्व पक्षांवरती झालाय. तुम्ही काय या सगळ्यावरती प्रतिक्रिया द्याल? आता मला वाटतं आता घरं त्यांची आहेत, त्यांच्या घरातल्या तिजोऱ्या भरल्या गेल्या आहेत. हे तर म्हणतात आमच्याकडे उमेदवारच नाहीत, त्यामुळे आम्ही जे दिले ते सक्षम काम करतील, निष्कलंक होते असे उमेदवार द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. हरकत नाही. पण या निमित्तानं एक स्पष्ट झालं की सर्वच राजकीय पक्षाच्या पक्ष अध्यक्षांनी शहर अध्यक्षांनी पैसे घेतले का, जबाबदार नेत्यांनी पैसे घेतले का, त्याचं स्पष्टीकरण जे ते देतायत नेते, पण नाशिककरांना पटेल का हा प्रश्न आहे. अगदी थेट थोडक्यात. खऱ्या अर्थाने हे नेते सर्व विसरले. या शहरामध्ये तरुण राहत आहे. खऱ्या अर्थाने यांचं हे भांडण इथं आपण पाहिलं, हे पेपरच्या माध्यमातून अख्ख्या शहराने पाहिलं. प्रभू रामचंद्र या भांडणाला वैतागला, पण नेते काही वैतागला नाही. आणि माझा या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक प्रश्न आहे का, गेल्या 5 वर्षापासून तुम्ही या ठिकाणी सत्तेत होते. तुम्ही ज्या टाटांना आता शेवटच्या क्षणाला आणलं, तर तुम्ही जे सत्तेत आल्यानंतर त्यांना आणलं असतं तर इडली MIDC मेली नसती, दुसरीकडे गेली नसती. याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्यावं. अभ्यंकरजी बोला. ह्या शहराचा 15 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा होता आणि तो काढत असताना आपण ज्या इंडस्ट्री आणल्या, टाटा असेल, GVK असेल, LNT असेल, BG शिर्के असतील, ही सर्व लोक आता ह्यांना आजपर्यंत त्या शहराची ओळख झाली होती का? भाजप इकडचे उद्योग दुसरीकडे गेले. या माध्यमातून ओळख झाल्यानंतर तुमचे इंडस्ट्रियलिस्ट त्यांना भेटले, त्यांना विविध पत्रकं दिली, त्यांना विविध विनंती केली. आणि डेफिनेटली ही एक हे बघा, जर विकास करायचा असेल त्याला सौंदर्याची जोड असायला लागते, परंतु ज्याला सौंदर्यच कळत नाही. आजपर्यंत नाशिक मध्ये तुम्ही हा प्रश्न का विचारू शकताय? कारण टाटा आले म्हणून. ह्यांनी आजपर्यंत बाटा तरी आणला का इकडे? खरंय. या कार्यक्रमामध्ये नाशिककर विविध नागरी प्रश्न उपस्थित करतायत. ही चर्चा आता रंगते आणि हळूहळू चर्चा पुढे जात चाललेली आहे. नाशिककरांना आणखी अनेक प्रश्न उपस्थित करायचे आहेत. एक छोटासा ब्रेक घेतो आपण, लगेचच परत. रणसंग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण नाशिकमध्ये आहोत. नाशिककर आक्रमक पद्धतीनं प्रश्न मांडतात या ठिकाणी. अनेक विषयावरती नाशिककरांना बोलायचंय. माझी विनंती अगदी थेट आणि थोडक्यात. सर, नाशिक हे स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. हल्ली खेडी सुद्धा हागणदारी मुक्तच्या दिशेने वाटचाल करते. शासनाचे असं धोरण आहे. नाशिक शहर हे हागणदारी मुक्त झालेलं नाहीये. तेव्हा कोणता पक्ष यासाठी पुढाकार घेणार आहे? शहर हागणदारी मुक्त झालेलं नाही. मनसे जी सत्तेवर आहे महापालिकेमध्ये, त्यांनी कलाकारांचे जे सांस्कृतिक केंद्र आहे कालिदास कला मंदिर, इथे कलाकार देखील यायला आता घाबरत आहेत. नुकतंच आपण बघितलंय, मागच्या महिन्यात देखील कलाकारांनी पूर्ण लाईव्ह पद्धतीने तक्रारी केलेल्या आहेत. आणि मनसे सत्तेच्या माध्यमातून अनेकांना त्या ठिकाणी अशा पद्धतीने फसवत आहे. गोदापार काही पेलवर गेले. बरं, आपण याचे उत्तर घेऊ आपण. अगदी थोडक्यात मला प्रश्न अपेक्षित आहेत, थेट आणि थोडक्यात. मला सर्व पक्षाच्या उमेदवारांना किंवा प्रतिनिधींना हा प्रश्न विचारायचा आहे की जे 5 वर्ष तुम्हाला सत्ता देतो आम्ही, त्याच्यानंतर 4.5 वर्ष तुम्ही काहीच करत नाही. शेवटचे 6 महिन्यात कामाला लागता. आता जो कोणी पक्ष येईल तो सुरुवातीपासून कामाला लागेल का, याचं मला उत्तर पाहिजे. सुरुवातीपासून कामाला लागाल का? सुरुवात आपण करूयात. अभ्यंकरजी, तुमच्यासाठी अनेक प्रश्न होते, त्याचं उत्तम प्रश्न आलेत. पहिलं म्हणजे हातामध्ये 5 वर्ष सत्ता आल्यानंतर तुम्हाला काही करता येतं का? परंतु आम्हाला 18 महिने आयुक्त दिले नव्हते किंवा आयुक्त नव्हते हे काही कारण नाही. 100% राज्य शासन होतं. हा एक विषय झाला. दुसरा, यांनी जो आरोग्याचा विषय काढला,
एक लक्षात ठेवा, इतक्या वर्षाची घाण बाजूला काढत असताना जो मागचा बॅकलॉग असतो कचऱ्याचा आणि सगळ्या प्रकारचा कचरा, मग तो भ्रष्टाचाराचा असो, तो हागंदरीचा असो, तो गोदाची लॉक झालेली आहे तो असो, हे सगळं करताना जेव्हा तुमच्याकडे सत्ता असते आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मांडता ती करताना त्याला एक ठराविक आम्ही जे करू शकतो तेच सांगितलं होतं. दुसरं ह्या जे दादांनी विचारलं कालिदासचं, तर 20 मे 2016 सन्माननीय प्रशांत दामलेंबरोबर बैठक झाली होती. त्याच्यानंतर त्यांना सगळे फोटोग्राफ्स दाखवले होते. त्याच्यावर इंजिनियर अपॉइंट केलेला होता. 6,85,00,000चं प्रपोजल किंवा त्याचं काय तुमची जी टेक्निकल शब्द आहे ते तिथे अप्रूव्ह झालं होतं आणि त्याच्यानंतर ही सर्व प्रोसेस व्हायला वेळ लागला आणि निवडणुका लागल्या म्हणून ह्या गोष्टी झाल्यात. आणि दुसरं मी तुम्हाला सगळ्यांना एक शब्द करेक्ट करतो, माझा थोडाफार अभ्यास आहे, मी यांच्या एवढा तज्ज्ञ नाही आहे. स्मार्ट सिटी ही डेफिनेशनच चुकीची आहे, हे आम्ही चॅलेंज केलेलं आहे. कारण जे भाजप स्मार्ट सिटी म्हणते इट इज नॉट स्मार्ट सिटी, इट इज स्मार्ट एरिया. त्यामुळे बेसिक शब्दामध्येच फसवणूक आहे. संपूर्ण नाशिकमधले 122 वॉर्ड हे स्मार्ट सिटीत येणार नाही आहेत, त्यातला फक्त एक भाग ते करतायत. आता मुंबईला इथे म्हणतात आम्ही 100 कोटी देऊ, नाशिकलाही 100 देऊ आणि तिकडेही अमरावतीलाही 100 देऊ. मुंबईचं बजेट आहे 35,000 कोटी आणि नाशिक लागले भिकेला, नाशिककडे पैसे नाही आहेत. त्यामुळे मला वाटतं ही सामान्य ज्ञानाची गोष्ट आहे की आपण जेव्हा एखादा शब्द 11 कोटी जनतेसमोर मांडतो ही जनतेची फसवणूक आहे का जनतेला दिलेला आहे. आमचे सर्व ठराव हे 451च्या अंडर तरी विखंडित सर्व ठराव तुम्हाला मी आता पुराव्याने दाखवतो. कुठला बदला होता आमचे सर्व ठराव विखंडित आज आम्हाला 1800 सफाई कामगार नाही आहेत. प्रश्न विचारणं ठीक आहे, 1800 सफाई कामगार नाही आहेत, 1800 सफाई कामगार नाही आहेत. ह्याच्याकरता जबाबदार कोण आहे? तुम्ही करता, तुम्ही काय केलं 15 वर्ष 2012च्या आधी? नाशिकचं पालकत्व जे काय आम्ही घेतलं, जे राजसाहेबांनी घेतलं, असा ह्यांचा एक तरी मोठा नेता घेईल का? नाशिक 2012 पासून 2 पावलं पुढे गेलं, 2 पावलं मागे आलं. हा विचार करा. या ठिकाणी अभ्यंकरांच्या याला मी या ठिकाणी उत्तर देतो की एका बॉटनिकल गार्डन वरून आपण एवढं क्रेडिट घेताय ते 100% मी क्रेडिट तुम्हाला देतो. कारण मी नाशिककरांना सुद्धा विनंती करतो की रतन टाटांसारखा माणूस ज्यावेळेस गावात येतो त्यावेळेस आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे. मी वैयक्तिक या नात्याने मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. पण हे ज्यावेळेस करत असताना याच ठिकाणी ज्यांना विकास पुरुष म्हणून या ठिकाणी ओळखलं त्याच भुजबळांनी या ठिकाणी फ्लायओव्हर आणला, त्याच समीर भुजबळांनी या ठिकाणी पासपोर्ट ऑफिस आणून या ठिकाणी त्यांनी एअरपोर्टचं टर्मिनल डेव्हलप केलं. या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्ही सांगतात की बॉटनिकल गार्डन केलं त्याच धर्तीवरती आम्ही गंगापूर डॅमवरती त्या ठिकाणी बोट क्लब केला. मी तेच सांगतो, मला येऊ द्या, याला येऊ द्या, 2 मिनिटं येऊ द्या, आता मला येऊ द्या. आता मी तेच सांगतोय याच्यावरती ज्या ठिकाणी अनेक या गरजू महिलांकरता या ठिकाणी दिल्लीच्या हाट बाजार टायठामी इथं आम्ही कलाग्रामची या ठिकाणी उभारणी केलेली. हे आमच्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी फंड्स आणले. या ठिकाणी CSRच्या ज्या पद्धती याच्यामध्ये आम्ही केंद्र CSR ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही आणलेल्या आहे. आणि आता ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलेलं असताना, एअरपोर्ट टर्मिनल उभं राहिल्यानंतर यांची सत्ता आली का विमान या ठिकाणी उडालं नाही, का ठिकाणी या ठिकाणी बोट क्लब सुरू झाला नाही, बोट क्लब या ठिकाणी सुरू झालं नाही, दिल्लीच्या धर्तीवरती हाट बाजार आम्ही त्या ठिकाणी उभा केला, त्या ठिकाणी या ठिकाणी उभा करू नाही शकलेले. याचा पाया हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने या ठिकाणी उभा केलेला आहे. मी या ठिकाणी दाव्याने सांगतो. त्यांच्याच काळात त्यांनी दिलं होतं, ते का बंद पडलं? म्हणजे राज्य शासन ज्या पद्धतीने आज राज्यावरती पैसे नाही आणि लोकांना सांगतात चांद करता सार्वजनिक बांधकाम विभागाने एअरपोर्टची अनेक ठराव विखंडित करताना उत्तर द्या नाशिककरांना की एअर कनेक्टिव्हिटी अजून का नाही? कारण रनवे जो आहे तो HLच्या ताब्यात आहे आणि त्याच्या पुढे बांधलेली मला या ठिकाणी पुढे काय होणार? सुधाकर बडगुजर सत्ता चालवताना जे अभ्यंकर साहेब आजोबा झाले मनसेच्या माध्यमातून, तर मला असं वाटतं एक शब्दप्रयोग त्यांनी केला की नाशिक हे भिकेला लागलं. राज्य शासनाने लावलं. तुम्ही पैसे देत नाही, तुम्ही पैसे देत नाही, तुमच्यामुळे भिकेला लागला असं त्यांचा आरोप आहे. माझा मुद्दा एक स्वतःनी काय केलं मला त्यांनी सांगावं. अर्थसंकल्पाच्या व्यतिरिक्त एक नया पैसा खर्च करता येत नाही आणि अर्थसंकल्पाची तरतूद ही प्रशासन प्रमुख म्हणून
आयुक्त आणि सत्ताधारी म्हणून मनसे करतं. जर 1013 कोटीचा अर्थसंकल्प झाला तर 1014 कोटी खर्च करता येत नाही, तर 1013 कोटीपेक्षा तो खर्च कमीच केलेला आहे. तर तुम्ही कसं म्हणतात की नाशिककडे पैसे नाही, सभागृहात म्हणजे नाशिक महापालिकेकडे पैसे नाही, अर्थसंकल्पाच्या व्यतिरिक्त तुम्ही पैसे खर्च करू शकता का? त्याचं उत्तर तुम्ही मला द्या. पुढच्या काही प्रश्नांकडे आपण वळूयात. अगदी थोडक्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्वपक्षीय नेत्यांना माझा प्रश्न आहे, एकामेकांवर आरोप यांनी काय केलं, आपण काय केलं, पण एवढं सर्व होत असताना मला सर्वांना विचारायचं आहे, स्मार्ट सिटीचा झाला हा गाजावाजा झाला आणि विषय थांबला, पण आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात आपण स्मार्ट सिटीसाठी काय करणार? फक्त ड्रेनेज, रस्त्याचं डांबरीकरण, सुशोभीकरण, जसं गणेश उत्सवाचं आपण सजावट करणार आणि गर्दी ओढून घेणं, तसं न करता खऱ्या अर्थाने इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे, डेव्हलपमेंट काय त्याच्यामध्ये आहे? अगदी थोडक्यात. आता हे जे एकमेकाचे लचके तोडताय, एकमेकावर चिखलफेक करतायत, हे विकासासाठी नाही, फक्त सत्तेसाठी आहे. सत्तेसाठी हे कसे सत्तेचा मलिदा खाण्यासाठी हे कसे ताटाला लावून बसतात हे नाशिककरांना बघायचंय. म्हणजे कोण सोबत येईल निवडणुकीनंतर तुम्ही सोबत याल का, असं तुम्हाला म्हणायचं का? अगदी थोडक्यात. ज्या मुख्यमंत्र्यांनी प्रवीण गेडामांचं भर सभेत नाशिक रोडला कौतुक केलं, त्या प्रवीण गेडामांची बदली झाली, सगळे नाशिककर रस्त्यावर उतरले. तशीच तुकाराम मुंडेंची बदली झाली, तिथे मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून ती थांबवली. तर मग गेडामांची बदली का थांबली नाही नाशिकमध्ये? गेडामांची बदली का नाही थांबली? झाली गेडाम महाराष्ट्राचे परिवहन प्रमोशन नाही, महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त म्हणून गेले, याला प्रमोशन नाही का? बीजेपीचे आमदार आहे पूर्वचे, त्यांच्या हट्टापायी त्यांना काय नाव आहे आमदारांचं नाव? त्यांच्या हट्टापायी त्यांची बदली झाली. अहो, एका महापालिकेच्या आयुक्त पदावरून त्यांची महाराष्ट्राच्या परिवहन आयुक्त पदी बदली. त्यांचे महापालिकेत 3 आमदार आहे आणि हे स्वतः आमदार आहे. उल्लेखनीय काय काम केलं यांनी 3 वर्षामध्ये? नाशिक स्मार्ट सिटीच्या वतीने पद्धतीने चाललेला आहे. मला असं म्हणायचं की नगरसेवकांना निवड देताना सर्वच पक्षांनी हा भूमिका ठेवायला पाहिजे की ज्याच्याजवळ विजन आहे आणि ज्याच्याजवळ नॉन करप्ट आहे अशा माणसाला खरं तिकीट द्यायला पाहिजे, पण तसं झालं नाही. पण नाशिककरांनी मात्र आता जे काय उमेदवार आहेत त्याच्यातून असा निष्कलंक आणि ज्याच्याजवळ विजन आहे, नाशिकला स्मार्ट सिटीकडे नेऊ शकेल अशी ज्याच्याकडे ताकद आहे, अशा माणसांना निवडून देण्यासाठी मात्र नाशिककरांनी पुढे यायला पाहिजे. चांगले उमेदवार नाशिककरांनी निवडून द्या असं नाशिककरांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन होतंय. मला मनसेला विचारायचं आहे, नायपर सारखा एक मोठा केंद्र शासनाचा प्रकल्प जो नाशिकमध्ये येऊ इच्छित होता, पण यांच्या दुरासीनतेचा प्रकल्प हा बाहेर गेलेला आहे फक्त आणि फक्त महानगरपालिकेच्या उदासीनतेमुळे. आपण उत्तर घेऊयात. पुढचा प्रश्न. अगदी मला मनसेच्या नेत्यांना प्रश्न विचारायचा आहे, ज्यावेळेस मनसेने त्यांची ब्ल्यूप्रिंट काढली आणि त्याच्यात म्हटलं होतं आम्ही महाराष्ट्राच्या खेडोपाडी वायमॅक्स पोचो इंटरनेट सेवा उपलब्ध करून देऊ, परंतु तुमची सत्ता नाशिकला आल्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे खेडोपाडी तर सोडा, नाशिकमध्ये सुद्धा वायमॅक्स अजून उपलब्ध नाही करून देऊ शकलेले आहेत. वायमॅक्स राज साहेबांनी जाहीर सभेत वायमॅक्स या शब्दाचा प्रयोग केला होता. ते नाशिकच्या महानगरपालिका हद्दीतली जी गावं आहेत, अंबड असेल, दिंडोरी रोडला मेरी मसरू असेल, हे का नाही झालं आपण विचारतो. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. बदली का झाली त्याचं स्पष्टीकरण तुम्ही दिलं, ते लोकांना पटलं नाही, पण नेमकं काय काम तुमच्या कालावधीमध्ये होईल त्याचं आश्वासन हवंय लोकांना, कारण 3 वर्ष तुमच्या आमदारांनी काय केलं हा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाला एक हाती सत्ता जनतेनं द्यावी अशी आम्ही मागणी यावेळेला केली आहे. स्वबळावर आम्ही लढतोय आणि जनता आम्हाला दिल याची आम्हाला खात्री आहे. कारण विकास खऱ्या अर्थानं जो साधायचा आहे ह्या शहराला, आज मुंबई पुणे नाशिक नंतर नाशिक हे विकसित व्हायला पाहिजे. आज IT पार्क गेल्या 10 वर्षामध्ये या शहरा 15 वर्ष तिथं आलेलं नाही. 15 वर्षामध्ये एकही नवीन कारखाना या शहरामध्ये आलेला नाही. ती इंडस्ट्रीयल इस्टेट आम्हाला ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उभी करायची आहे. त्यानंतर गोदावरीचा जो मुद्दा आपण या ठिकाणी मी म्हटलं साबरमतीच्या धर्तीवरती गोदावरीचा विकास हा मुद्दा आम्हाला घ्यायचा आहे. सिडको सारख्या भागाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी लावला. क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जशा पद्धतीनं ठाण्याचा विकास झाला त्याच पद्धतीनं ह्या संपूर्ण सिडको परिसराचा विकास क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून व्हावा ही आमची भूमिका असणार आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा ट्रान्सपोर्टचा मुद्दा या ठिकाणी मांडला होता, त्या मुद्द्यावरती मी येतोय. मी नगरसेवक म्हणून ज्या वेळेला निवडून आलो त्यावेळेलाच मी एक कन्सेप्ट या ठिकाणी मांडली होती. नाशिकमधनं जे इरिगेशनचे कॅनल्स गेलेले आहेत याची एक कनेक्टिव्हिटी आहे. या सगळ्या कॅनलचा वापर करून एक लोकल ट्रेनचं किंवा आता एलिव्हेटेड ट्रेनचं कुठलाही एक चांगला प्रकल्प आपण या ठिकाणी करू शकतो. सुधाकर बडगुजर, का शिवसेनेला नाशिककरांनी निवडून द्यायचं, काय आश्वासन आहे तुमचं जाता जाता? शिवसेनेकडे विकासाचे मुद्दे
आदरणीय उद्धव साहेबांनी अनेक वेळा या प्रचार सभेमध्ये मांडलेली आहेत की शिवसेना एक हाती सत्ता आली तर जे प्रश्न प्रलंबित आहेत, गोदावरीचा मुद्दा असेल, प्रदूषणाचा मुद्दा असेल, MIDCचा ड्रेनेजचा मुद्दा असेल, भुयारी गटार योजनेचा मुद्दा असेल, पावसाळी गटार योजनेचा मुद्दा असेल, हे सर्व मुद्दे निकाली निघतील निश्चितपणे. टॅक्स काही कमी कराल का? टॅक्स वाढवलेला नाही, कुठे टॅक्स वाढवलेला? आगामी काळामध्ये प्रस्ताव 100% 500 स्क्वेअर फुटाच्या आत जे टॅक्स घेणार नाही म्हणून मुंबईमध्ये डिक्लेरेशन केलं तेच नाशिकमध्ये पण करणार. तुमच्या जाहीरनाम्यात कुठं म्हटलं होईल ना जाहीरनामा, व्हायचं बाकी आहे ना अजून. जयप्रकाश साजेड, का काँग्रेसला सत्ता द्यायची लोकांनी? काँग्रेसचं काय नेमकं आश्वासन आहे नाशिककरांना कार्यक्रम? या शहराची गेल्या 2-3 दिवसामध्ये जी काही बदनामी झालेली आहे, मी दोष कुठल्या पक्षाला देत नाही. ज्याने त्याने आत्मपरीक्षण करायचं आहे, कारण TV वरून 10 लाख 2 लाख मारामाऱ्या सगळं दाखवलेलं आहे. पूर्ण प्रतिमा खराब झालेली आहे. काँग्रेस पक्षाचं ज्या वेळेला इथे राज्य सत्ता होती, महापालिकेचं बोलतो मी, हे सगळे डेव्हलपमेंट यांच्या काळामध्ये कुठे 2 वर्ष झालं यांचं राज्यामध्ये सरकार आलं. तुम्ही ट्रान्सपोर्टचं बोलता, मेट्रो आणण्याचा प्रोजेक्ट पुण्यामध्ये देता, सगळीकडे नागपूरमध्ये देता, मग नाशिकमध्ये का नाही आणलं तुम्ही? 4 आमदार असून इथे का नाही आणलं तुम्ही आमदार? प्रकल्पाचा काही संबंध नाही. मुळामध्ये या ठिकाणी मी संपूर्ण नाशिककरांना एक विनंती करेल की नाशिककर एक भावनिक जनता आहे आपली. ज्या भावनेला कोणी साथ घातलं का त्या लगेच लाटेवरती आरूढून आपण या ठिकाणी अनेकांना सत्ता दिलाय, त्याचेच भोग आपण या ठिकाणी भोगतोय. म्हणून माझी या ठिकाणी नाशिककरांना एक अतिशय नम्रपूर्वक विनंती आहे की आपण या ठिकाणी आज नाशिककर म्हणून ज्यावेळेस आपण स्वतः या नाशिक नगरीकडे ज्यावेळेस आपण बघतो तर आपली गोदावरी प्रदूषित झालेली आहे. या ठिकाणी 2 वर्ष जर का राज्य शासन जर कोणाचं आहे तर काय या ठिकाणी केलं नाही? साबरमती जर तुम्ही करणार, जर सत्ता तुमची आली तर तुम्हीच या ठिकाणी करणार आहे का? मग मनसेची सत्ता द्यायला तुम्हाला काय त्या ठिकाणी भीती भरली होती का काय? जाऊ द्या ना, ज्याला क्रेडिट द्यायचं त्यांनी. आम्ही या ठिकाणी रतन टाटा आले तर मी स्वतः स्वागत करतो त्या गोष्टीचं. पण त्याच पद्धतीने या ठिकाणी नाशिक नगरीमध्ये ज्या काही या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही जे काही आज इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी उभं केलेलं आहे त्याला चांगली वाटचाल देऊन या ठिकाणी भयमुक्त, कचरामुक्त आणि अतिशय या आजपर्यंत जे खऱ्या अर्थाने गुलशनाबाद म्हणून जी नाशिकची जी ओळख होती ती ओळख देण्याचा आम्ही निश्चित या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. अविनाश अभ्यंकर, जाता जाता काय पुन्हा आव्हान कराल मनसेला? का सत्ता? मी एवढंच फक्त सांगेन की पहिल्यांदा इकडच्या नेत्यांना शिकवा व्हॉट डू यू मीन बाय CSR फंड. कारण ह्या माध्यमातून जेव्हा इंडस्ट्री इकडे येते तेव्हा ऑटोमॅटिकली त्याचं सौंदर्यही पडतं, कारण आम्ही पेंग्विन आणून लोकांवरती कर लादत नाही. ही पहिली गोष्ट. हा जो फंड असतो त्यांनी नागरिकांना सुविधा मिळतात, ती इंडस्ट्री येते. जसं आता इतरांनी सांगितलं, जे झालंय ते मान्य करा. आणि एक गोष्ट महत्त्वाची, मुंबई, ठाणा, पुणा, औरंगाबाद या ठिकाणी ज्यांची सत्ता आहे आणि नाशिक, माझं आव्हान आहे तुमच्या माध्यमातून तिकडची सर्व चित्र दाखवा. मी असं म्हणणार नाही सर्व कामं पूर्ण झालेली आहेत, परंतु नाशिक हे या सर्वांपेक्षा उजवं आहे, हे मी अत्यंत अधिकाराने आणि जबाबदारीने बोलतोय. या ठिकाणी घेतो. उद्योगाचा विषय आपण या ठिकाणी घेतला. मी भाजप शिवसेनेच्या या दोन्ही नेत्यांना या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी असलेला मराठवाडा आणि विदर्भाचा बॅकलॉग भरण्याच्या निमित्ताने आपण जी MIDCला त्या ठिकाणी विशेष सूट देत आहेत त्याच्यामुळे नाशिकचा उद्योग या ठिकाणी मरणार आहे. इथं तुम्ही विदर्भाला एक वेगळा न्याय देता आणि उत्तर महाराष्ट्राला एका वेगळा न्याय देता. कशी या ठिकाणी इंडस्ट्री येणार आहे? जाता जाता सगळ्यांचं उत्तर आणि आपण थांबतो इथे की नाशिककरांचे महत्वाचे प्रश्न नाशिककरांनी इथं उपस्थित केलेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित झाले. उत्तरं अनेकांनी देणं टाळलं असलं, त्याला बगल दिलेली असली तरी हे प्रश्न उपस्थित होणं फार गरजेचं होतं, कारण नाशिककरांच्या मनातले ते प्रश्न होते. उत्तर नाशिककरांना माहिती आहे, मतदानाच्या दिवशी ते देणार आहे, पण कुणी उत्तरं दिली आणि कुणी बगल दिली हेही लाखो नाशिककरांनी झी24 तासच्या माध्यमातून पाहिलंय. रणसंग्राम मध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.